आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांचे संसार मोडू नयेत म्हणून भरोसा सेल चालवले जाते। या सेलच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी पीडितांचे समुपदेशन करून संसार वाचवण्याचा प्रयत्न करतात। परंतु सध्या परिस्थिती उलटी आहे। पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समुपदेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच संसार उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे। जुन्या आणि निजामकालीन इमारत असलेल्या पूर्वीच्या उपविभागीय कार्यालयात सध्या हा भरोसा सेल सुरू आहे। ही इमारत कोणत्याही क्षणी पडू शकते। तसेच याच काळात बांधलेल्या आणि निजामकालीन जुन्या ज्या इमारती आहेत त्यामध्ये कदीम जालना पोलीस ठाणे होते, त्यानंतर तालुका जालना पोलीस ठाणे होते। त्या दोन्ही इमारती रिकाम्या केल्या गेल्या, परंतु या भरोसा सेलला आजही अशाच जुन्या इमारतीमध्ये जागा देण्यात आली आहे। या भरोसा सेलमधील कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून आणि मुठीत घेऊनच समुपदेशन करावे लागते। ज्या कर्मचाऱ्यांना सतत ही इमारत कधीही पडू शकते ही भीती मनात असते, ते सक्षमपणे समुपदेशन करतील काय हा अनुत्तरित प्रश्न आहे। परंतु या भरोसा सेलवर भरोसा ठेवून पीडित इथे येतात, त्यांना इथे समुपदेशन मिळेलही, परंतु या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीविताचा भरोसा कोण देणार? या संदर्भात पोलीस अधीक्षकांशी कर्मचाऱ्यांनी पत्रव्यवहारही केले आहे, परंतु त्यांना अद्यापपर्यंत कोणताच भरोसा देण्यात आला नाही। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।